नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज ॲग्री या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 2025च्या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे आणि त्या संदर्भात आज केंद्रीय मंत्री शिवराज चौहान यांच्या माध्यमातून खुलासा करण्यात आलेला आहे। लोकसभेत त्यांनी बोलत असताना असं सांगण्यात आलेलं आहे की जे काही राज्यातील शेतकरी असतील त्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या माध्यमातून आलेला आहे आणि त्या प्रस्तावाला आम्ही मंजुरी देणार आहोत आणि शेतकऱ्यांना 2000 जे काही 25चा पीक विमा असेल ते दिला जाणार आहे। आता नेमके कोणते शेतकरी यामध्ये पात्र असणार आहेत, म्हणजेच कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा दिला जाणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे वाटप केले जाणार आहे याची माहिती आपण जिल्ह्याने पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर कशा पद्धतीने हे पीक विमा वाटप केला जाईल हे सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज ॲग्री या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा। हा व्हिडिओ शॉर्ट पण बघायला सुद्धा विसरू नका। मंडळी, ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम ही टप्प्याप्रमाणे वाटप करण्यात आलेली आहे। पहिला टप्पा, दुसरा टप्पा अशा पद्धतीने नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर रब्बीचं अनुदान सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेलं आहे। आता अनेक शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती 2000 जो काही 25चा पीक विमा असेल, खरीपचा पीक विमा हा नेमका कधी जमा केला जाणार, याप्रमाणे जे काही निकष होते ते निकष सुद्धा बदलण्यात आले होते। म्हणजे 2024चे निकष बदलल्यानंतर शेतकऱ्यांना असं वाटत होतं की आता पीक विमा मिळणार नाही, परंतु आज केंद्रीय मंत्री शिवराज चौहान यांच्या माध्यमातून खुलासा करण्यात आलेला आहे। लोकसभेत त्यांनी बोलत असताना सांगितलं की जे काही राज्य सरकारची माहिती असेल, राज्य सरकारचा जो काही प्रस्ताव असेल तो आमच्याकडे आल्यानंतर त्याच्यावरती विचार केला जाईल आणि 2000 जे काही 25चा पीक विमा असेल ते सुद्धा दिला जाईल। मग जे काही क्रॉप अंतिम कापणीचा जो काही प्रयोग असेल त्या प्रयोगाद्वारे सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाणार आहे आणि काही ठिकाणी जे काही नैसर्गिक आपत्तीने शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे अशा देखील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही दिली जाणार आहे। 2025चा पीक विमा हा वाटप केला जाणार आहे। पहिला म्हणजे जिल्हा छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगरला सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। जालना जिल्हा सुद्धा पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे, कारण तर जालना जिल्हा सुद्धा अतोनात शेती पिकाचं नुकसान झालं, नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा मंजूर करण्यात आली होती। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तर हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे। आपण सर्व 34 जिल्ह्याची माहिती घेणार आहोत। परभणी जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं। पहिल्या टप्प्यात काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केलेली आहे आणि रब्बीचं अनुदान सुद्धा वाटप केले जाणार आहे आणि त्याच आधारे परभणी जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे। आता बीड जिल्हा असेल, लातूर जिल्हा असेल आणि त्याचबरोबर सातारा असेल, सोलापूर, पुणे, सांगली, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्या ठिकाणच्या नुकसान भरपाईचे जे काही प्रस्ताव असतील, जे काही निधी असेल तो सुद्धा मंजूर करण्यात आला होता आणि ते देखील नुकसान भरपाईची रक्कम ही सुद्धा देण्यात आलेली आहे आणि त्याच पद्धतीने पीक विमा सुद्धा दिला जाणार आहे। नागपूर असेल, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नाशिक आणि त्यानंतर धुळे या जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि नुकसान झाल्यानंतर त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या केवायसी झाल्या। काही ठिकाणी सामायिक क्षेत्रधारक होते, त्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा झालेली आहे आणि अशा सर्व जिल्ह्यात परत एकदा पीक विम्याचं वाटप सुद्धा केलं जाणार आहे। आता नंदुरबार जिल्हा असेल, या देखील जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं, त्या ठिकाणचे पंचनामे करण्यात आले होते आणि जे काही पीक विमा कंपनीचे निकष असतील त्याप्रमाणे त्या ठिकाणची गुंठेवारी काढण्यात आली होती आणि गुंठेवारी काढल्यानंतर त्या देखील जिल्ह्यात जे काही सरासरी उत्पन्न असेल ते कुठं 2 क्विंटल कुठे 4 क्विंटल अशा पद्धतीने ऑरेज आलेला दिसत आहे। म्हणून नंदुरबार जिल्ह्यात, जळगाव जिल्ह्यात, अहिल्यानगर जिल्ह्यात, ठाणे, पालघर, रायगड, आता रायगड असेल आणि ठाणे असेल, पालघर असेल या जिल्ह्यात थोड्याफार प्रमाणात कमी नुकसान झालं होतं, परंतु त्या ठिकाणचे जे काही शेतकरी होते, ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही दिली जाणार आहे। रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बीड, त्यानंतर लातूर, परभणी, नांदेड या देखील जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। म्हणजे परभणी असेल, नांदेड असेल, लातूर असेल या देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। हिंगोली जिल्हा असेल, या देखील जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि नुकसान भरपाईची रक्कम देखील जमा केलेली होती।
आणि त्याचबरोबर जे काही पीक विमा कंपनी असतील, जिल्हाधिकारी असतील, ग्रामपंचायतचे सरपंच असतील, ग्रामसेवक असतील आणि त्याचबरोबर तलाठी किंवा कृषी अधिकारी असतील यांच्या माध्यमातून आणि पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी अशा सर्व जिल्ह्यात पीक विम्याची जी काही पाहणी असेल, अंतिम कापणीचा जो काही पीक विमा असेल त्याचे प्रयोग करण्यात आले होते आणि त्या प्रयोगा आधारे जे काही नुकसान भरपाईची माहिती आता जे काही प्रस्तावाच्या अंतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला दिली जाईल आणि ज्या ज्या ठिकाणी प्रस्ताव हे उंबरवटा उत्पन्नापैकी जे काही उत्पन्नाची सरासरीपेक्षा उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट आलेली असेल अशा सर्व जे काही 34 जिल्हे होते त्या 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा हा दिला जाणार आहे. कारण तर आता केंद्रीय मंत्री शिवराज सिंग यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलेले आज लोकसभा त्या ठिकाणी जे बोलत असताना त्या बाटलावरती बोलत असताना त्यांनी स्पष्ट केलेले जे काही शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले राज्य सरकारचा जो काही प्रस्ताव असेल तो आमच्याकडे येईल आणि तो प्रस्ताव आलेला आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि त्या प्रस्तावाच्या आधारे राज्य सरकारचा जो काही निकष असतील, जे काही पीक विमा कंपनीचे निकष बदलण्यात आले होते आणि अंतिम कापणीचा जो काही प्रयोग होता त्या आधारे शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाईल आणि त्याचबरोबर काही ठिकाणी जर सरासरीपेक्षा जास्तचा पाऊस पडलेला असेल तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा पीक विम्याची रक्कम ही दिली जाणार आहे असं स्पष्ट आज करण्यात आलेले आहे. आणि जो काही पीक विम्याचा मार्ग असेल तो आता मोकळा झालेला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर काही दिवसात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केले जातील किंवा जे काही राज्य सरकारने किंवा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे आपल्याला कमीत कमी 17,000 रुपये प्रति हेक्टरी पीक विम्याची रक्कम ही दिली जाईल किंवा अधिकची जर रक्कम किंवा अधिकचं जर नुकसान त्या ठिकाणी किंवा त्या मंडळात किंवा त्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात जर अधिकचं नुकसान झालेलं असेल तर अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयेपर्यंत सुद्धा अनुदान पीक विम्याचं दिलं जाईल असं सुद्धा सांगण्यात आलं होतं आणि तो मार्ग आता मोकळा झालेला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे लवकरच जमा केले जातील. अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं. नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.